आहे, तुम्ही खूप लाडके आहात आणि त्यामुळे कारवाई होत नाही अशा प्रकारची टीका केली जाते. खरंच म्हणजे आपण सुप्रीम कोर्टाला पण चॅलेंज करू शकतो. आपण काही केलं तर आपल्याला काही होणार नाही, आंदोलन केलं तर आपल्याला कोण टच करणार नाही, कोण हा कॉन्फिडन्स आलाय का? नाही, तसं काही नाहीये. हं, मी तुम्हाला विश्वास देऊ इच्छितो. ते जे आंदोलन झालं होतं, हं. आम्हाला माहित सुद्धा नाही ते कोण होते आणि आम्हाला त्याची कल्पना पण नाही होती की असं अरे काय होणार वाह! आहे. अरे वा. हां. I don't know. It was particular one segment of some society which I am unaware of even today. मला आजपर्यंत त्याची नॉलेज नाहीये की लोक कोण होती, कुठनं आलेली, दादरचे रहिवासी आहेत किंवा बाहेरचे आहेत किंवा जैन आहेत, नाही आहेत, मला याची काही कल्पना नाहीये भाऊ. बरं. ठीक आणि आहे. त्या दिवशी आणि तुम्ही तिथं बाजूला उभं होतात तेव्हा एक मुनी आहेत, धर्मगुरू आहेत, ते म्हणत होते की प्रसंगी शस्त्र सुद्धा हातात घ्यायची वेळ आली. तेव्हा तुम्ही ओळखत होतात त्यांना? ते बाजूलाच होतात तुम्ही त्या हो दृश्यात? हो 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 हो. हां, हां. त्याच्यामध्ये मग असं का भाऊ, एवढी त्याच्या अगतिकता का आहे बरं? की अगदी शस्त्र सुद्धा हातात घेऊ शकतो आम्ही. हे एवढा इरेला पेटण्यासारखा विषय आहे का? विलास विलास वगैरे जरा एक एक प्रश्नाच्या मला उत्तर देऊ द्या. प्लीज, प्लीज. अगोदर आपण ते जे शस्त्र आहेत, जेव्हा जैन मुनी म्हणतो शस्त्र, त्यांच्या शस्त्र आणि अस्त्र ते अमरण उपोषण असतं. बरं, बरं. ते त्यांची बोलायची, ते पॉलिटिशियन नसल्यामुळे, महात्मा असल्यामुळे ते पॉलिटिकली करेक्ट नसतात. ओके, ओके. ते आणि त्यांनी जाहीरपणे माफी सुद्धा मागितली आहे. त्यांनी जाहीरपणे कितीतरी चॅनल मध्ये त्यांनी सांगितलंय त्याचा उद्देश काय होता बोलायचा. बरं. ठीक आहे. हा माझा ते आधीचा झालं. मुद्दा, आता सुप्रीम कोर्टानं सांगून सुद्धा हे नवे जे कबूतरखाने सुरू केले जात आहेत, हे चॅलेंज नाहीये, हो. हा अपमान नाहीये सुप्रीम कोर्टाचा? नाही, सुप्रीम कोर्टनी जस्ट लिटल करेक्शन मिस्टर विलास, सुप्रीम कोर्टनी मॅटर परत रिफर केलाय हायकोर्टला, हे सांगून की ज्यापर्यंत हायकोर्ट मध्ये संपत नाही, वी विल नॉट एंटरटेन यू. दॅट इज व्हॉट इज इथे घडलंय सुप्रीम कोर्टमध्ये. आता हायकोर्टनी बँड लावलाय. आपण याच्या मूळ प्रश्नावर येऊया. बरं, या ना. याच्या मूळ प्रश्न आहे, एक मूळ प्रश्न आहे. आता अवधूत भाईनी येतो सांगितलं, सर, येतो तुमच्याकडे. सीएम साहेबांनी ऑर्डर दिले हम्म, कंट्रोलची, बरोबर आहे ना. हम्म. आता आपण मूळवर येऊया. एक आमचे सन्माननीय विधान परिषद सदस्यांनी मुद्दा रेस केला. ते पर्टिक्युलर पक्षाचे होते. त्यांना सेकंड आमचे दुसरे ताईनी केला, ते विधान परिषद सदस्य, दोघेही सत्ताधारी होते. ते दुसरे पक्ष, ते सत्ताधारी, तुमचं बोलणं बरोबर आहे, मी मानतो ते सत्ताधारी होते, पण पक्ष वेगळा आहे. हम्म, त्याच्यावर रुलिंग दिली पाहिजे होती आमचे मुंडे ताईनी, पण त्याच्यावर रुलिंग दिली इंडस्ट्री मिनिस्टरनी. एम आय राईट? प्रोटोकॉल तोडलेला आहे. हम्म. त्याच्यावर ओरल आदेश देण्यात आले होते. अजूनपर्यंत आम्हाला लेखी आदेश भेटले नाही किंवा बघितले नाही आम्ही. त्या ओरल आदेश विथिन 18 आवर्स इम्प्लिमेंट झाले बाय म्युन्सिपल कॉर्पोरेशन. हे सर्व सत्य जे घटना झाली ते मी सांगतोय तुम्हाला. हो. त्याच्यानंतर आमचे सीएम साहेबांनी मिटिंग घेतली आमच्या समाजाच्या लोकांसाठी, ते काय निर्णय दिले. त्यांच्याकडे एक्झिक्युटिव्ह पॉवर्स असतात, कॅबिनेट मिनिस्टरकडे सुद्धा एक्झिक्युटिव्ह पॉवर्स असतात. त्यांनी एक्झिक्युटिव्ह पॉवर्स वापरले आपले, पण ते एक्झिक्युटिव्ह पॉवर्स एक्झिक्यूट का नाही झाले, एक समजून घ्या तुम्ही. हे सीएम आहेत. महाराष्ट्र कोण चालवतोय? सीएमचे ऑर्डर ते ऑफिसरनी काय म्हणतात, आमच्याकडे लेखी आलेलं नाहीये. बट कॅबिनेट मिनिस्टर्स ऑर्डर इज टेकन अप इमिजिएटली. तर हा महाराष्ट्र कोण चालवतोय, हे एक प्रश्न उभा राहिलाय. दुसरा प्रश्न असा आहे की खरोखर मुद्दा हा आहे का? मराठी एकीकरण समितीनं तर सांगितलं तुम्हीच चालवताय महाराष्ट्र आज, कारण काही केलं तर आपल्यावर काहीच कारवाई होऊ शकत नाही अशा प्रकारचा कॉन्फिडन्स तुम्हाला आलाय. असा तुम्ही वाटल्यास मी ऐकवतो तुम्हाला. महाराष्ट्र एकीकरण समिती, मराठी एकीकरण समिती. हा, मी ऐकलं. मी काल पण त्यांना मी सांगितलं कसं काय. मी हे सांगत नाहीये, मी कुठल्याही याच्यामध्ये मी एज अ पर्सन, एज अ जेल, एज अ एक्स इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह, मी असा याच्यामध्ये भाग घेत नाहीये. त्या दिवशी पण जेव्हा मी आलो होतो रविवारी तिकडे, ते आमची जैनची एक क्रिया असते, 3 देवळाचे दर्शन करणं, म्हणून ते 3 देवळात गेलो होतो. आणि तिकडे लास्ट तो होता दादरचा, कारण की आमचं ज्ञान मंदिर दादरमध्ये आहे, ज्ञान मंदिर मध्ये आहे, तो दादरमध्ये आहे. तर तिकडे जाऊन मग आम्ही इकडे आलो होतो दर्शनाला. देयर वॉज नो इंटेन्शन की आम्हाला काही
मीडिया समोर जायचं आहे किंवा काय बोलायचं आहे तसं काही नाही. पण ठीक सर आहे? एक सांगा ना एक ते तुम्ही, झालं. आता आम्ही एक पॅकेज दाखवलं, रिपोर्ट दाखवला, लोकांच्या हो. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीनं आरोग्य. इतका गंभीर प्रश्न असताना सुद्धा आपला धर्माचा अजेंडा एवढा रेटून नेणं हे कितपत योग्य आहे? तुम्हाला पटतं का हो हे सगळं? लोकांच्या मी जीवाची एक काहीच विचारतो. किंमत नाहीये का? आम्ही सातत्यानं हा प्रश्न विचारतोय. विलास भाऊ माझं हे म्हणणं आहे की गव्हर्नमेंटमध्ये काहीतरी प्रोटोकॉल आहेत, काय ऑब्जेक्शन आलेत, काय आलं, एक तुम्हाला पॉलिसी डिसिजन घ्यायचे आहेत, तर त्याच्यामध्ये तुम्ही सर्वे करणार एरियाचा, त्याच्यामध्ये रेंज बांधणार, किती लोकांना झालंय, यू विल कम टू अ कन्क्लुजन आफ्टर गोइंग थ्रू इट सायंटिफिकली. असेच फोन उचलून आदेश नाही देणार. म्हणून माझं म्हणणं, मला ऐकून घ्या 1-2 मिनिटं. याच्यामध्ये मनुष्याच्या जीवनाचा प्रश्न आहे किंवा कबुतरचा प्रश्न आहे. हम्म. म्हणजे मी दाखवतोय, मला आरोग्याची पडली आहे, पण माझ्या इंटेन्शन आणखी काहीतरी आहे. काही इंटेन्शन म्हणून नाही. मला आता कबूतर गंगवाल टाळले. सर होते, माफ करा, आपल्या सगळ्या चर्चेमध्ये त्यांच्याकडे जाता आलं नाही. ते स्वतः सुद्धा जैन धर्मी आहेत, एक प्राणी second. प्रेमी मला आहेत, एक second. पक्षी प्रेमी आहेत सर. तरी सुद्धा ते सांगतात साहेब, कबुतरांमुळे लोकांचा जीव धोक्यात येतोय. मी पण सांगतोय. मग मी पण लोकांचा सांगतोय. जीव मी नाही महत्वाचा सांगणार आहे होते. की नाही तुम्ही समजून सांगणार आहात की नाहीत लोकांना? ज्यांच्या लोकांच्या- डोक्यात धर्म घुसलाय ना, त्यांना सांगावं लागेल ना, बाबा इथं कायदा कानून आहे, लोकांचं आरोग्य महत्वाचं आहे. मी त्याच्यावरच येतोय भाऊ. हा प्लीज. मी त्याच्यावरच येतोय. बघा, वेन अ डिस्पॅरिटी इज सीन, कुठल्याही एक्झिक्युशन मध्ये जर डिस्पॅरिटी आहे, then you cannot satisfy that this is the right reason. इकडे सुद्धा डिस्पॅरिटी आहे साहेब. ठीक आहे, गंगवाल सर आपल्यासोबत आले. प्लीज मी थांबवतो तुम्हाला, कारण काय आपल्या चर्चे